Hello and welcome dear students to this bridge course book subject English for standard 8. Today we are going to learn activity number 37 and what are the learning outcomes. Enriches vocabulary through word building such as root words, prefix and suffix. तर विद्यार्थी मित्रांनो, रूट वर्ड म्हणजे मूळ शब्द. त्याच्या मागं काही शब्द लावले की होतो प्रिफिक्स आणि त्या शब्दाच्या पुढे जर काही शब्द लावले तर होतात सफिक्स. तर प्रिफिक्स, सफिक्स आणि रूट वर्ड्स आपल्याला आजच्या पाठामधून शिकायचे आहे. नाऊ वी आर गोइंग टू सी इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. फर्स्ट, रीड द रूट वर्ड्स प्रॉपरली. मूळ शब्द व्यवस्थित वाचायचा आहे. सेकंड, रिमेंबर द स्पेलिंग ऑफ बेस वर्ड नेव्हर चेंजेस. आणि आपल्याला स्पेलिंग पाठ करायचं आहे, बघायचं आहे की त्यामुळे अर्थात काही बदल होतोय का, तर बदल होता कामा नये. थर्ड, सर्च द मीनिंग ऑफ वर्ड्स इन अ डिक्शनरी इफ सम वर्ड्स आर अननोन टू यू. जर एखादा शब्द तुम्हाला अवघड वाटत असेल तर तो शब्द आपण डिक्शनरीमध्ये पाहायचा आहे. फोर्थ, रीड केअरफुली द गिव्हन प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस टू मेक द मिनिंगफुल वर्ड्स. ही प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस बनवण्यासाठी जे ठराविक शब्द दिलेले आहेत ते तुम्ही वाचायचे. ते पण कसे, काळजीपूर्वक वाचायचे आहेत. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी आहे. चूज द करेक्ट प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस फ्रॉम द ब्रॅकेट अँड जॉईन इट टू द फॉलोइंग रूट वर्ड्स टू मेक मिनिंगफुल वर्ड्स. खाली कंसामध्ये वेगवेगळे प्रिफिक्स आणि सफिक्सेस आहेत. ते वापरून आपल्याला मूळ शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत. आता आपण ब्रॅकेटमधले प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस पाहूया. बाय, एट, नेस, फुल, वेंट, अरे, रे, नॉन, को, ली. रूट वर्ड्स बघा. डिक्शन, न्यू वर्ड्स काय तयार झाला, डिक्शनरी. हॅपी, हॅपीली. फॉर्च्यून, फॉर्च्युनेट. पे, रिपे. एन्जॉय, एन्जॉयमेंट. हेल्प, हेल्पफुल. सेन्स, नॉनसेन्स. आता आपण प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस यांची व्याख्या पाहणार आहोत. प्रिफिक्सेस, अ सिलेबल ऑल अ वर्ड पार्ट ॲडेड टू द बिगिनिंग ऑफ अ वर्ड इज कॉल्ड अ प्रिफिक्स. मूळ शब्दाच्या अगोदर जेव्हा आपण शब्द वापरलो जातात, जोडले जातात, तेव्हा प्रिफिक्स तयार होतं. खाली उदाहरणं पण दिलेली आहेत, त्या अगोदर आपण पाहू. अ प्रिफिक्स हॅज अ मिनिंग बट इट इज नॉट अ वर्ड. प्रिफिक्सला अर्थ असतो परंतु तो शब्द नसतो. आता समोर रूट वर्ड आहेत बघा. कनेक्ट, बॅलन्स, करेक्ट आणि हॅपी. त्याला आपण प्रिफिक्स लावू. मग कनेक्टला होईल डिस्कनेक्ट, बॅलन्सला इम्बॅलन्स, करेक्टला इनकरेक्ट, हॅपीला अनहॅपी. आता आपण डीज, आय एम, ई एन, यू एन हे प्रिफिक्सेस वापरलेले आहेत. लक्षात ठेवायचं, प्री म्हणजे अगोदर आणि सफिक्स, सफिक्स म्हणजे रूट वर्डच्या नंतर. आता आपण सफिक्सची व्याख्या पाहू. सफिक्सेस, अ सिलेबल ऑर अ वर्ड पार्ट ॲडेड टू द एंड ऑफ अ वर्ड इज कॉल्ड अ सफिक्स. रूट वर्डच्या शेवटी काही शब्द लावल्यानंतर जो अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्याला म्हणायचं सफिक्स. उदाहरण दिलं आहे बघा. रूट वर्ड आहे टीच, त्याला ई आर लावलं तर टीचर. प्ले, त्याच्या पुढं लावलं आहे फुल, प्लेफुल. डिपेंड, त्याच्या पुढं लावलं आहे एबल म्हणजे डिपेंडेबल. होम, त्याच्या पुढं लावलं आहे लेस, होमलेस. आता या वाक्यामध्ये ई आर, एफ यू एल, एबल, लेस हे सर्व काय आहेत, सफिक्सेस आहेत. प्रॅक्टिस, जॉईन प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस टू द रूट वर्ड्स टू मेक देम मिनिंगफुल वर्ड्स. आता रूट वर्ड्स दिलेले आहेत आपल्याला. पेड, लकी, फेअर, काइंड, हिट, फोल्ड, राईट आणि काइंड यांना प्रिफिक्स आणि सफिक्स लावायचे. तर ती उदाहरणं आता पाहू. उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो. पेड प्रिफिक्स लावून होतं प्रीपेड, सफिक्स लावून पेड ऑफ. तसंच लकीचं अनलकी, लकीली. फेअर, अनफेअर, फेअरली. काइंड, अनकाइंड, काइंडनेस. हिट, प्री हिट, हिटिंग. फोल्ड, अनफोल्ड, फोल्डेबल. राईट, ओव्हर राईट, राईट अप.
Extension activity or parallel activity. Read the following words below. Underline the prefixes or suffixes. Write the root word. आता खाली तुम्हाला जे शब्द दिलेले आहेत त्यामध्ये प्रिफिक्स सफिक्स खाली अंडरलाईन करायची आणि रूट वर्ड लिहायचा आहे. पहिला शब्द आहे काइंडनेस. काइंड हा रूट वर्ड आहे आणि नेस हे काय आहे सफिक्स. केअरफुली केअरफुल हा रूट वर्ड आहे. LY हे सफिक्स. ओव्हरलुक लुक हा रूट वर्ड आहे आणि ओव्हर खाली अंडरलाईन प्रिफिक्स. होपफुल होपफुल हा रूट वर्ड आहे आणि फुल हा सफिक्स. अंडर सी सी हा रूट वर्ड आहे आणि अंडर खाली अंडरलाईन मारायची तो आहे प्रिफिक्स. कम्फर्टेबल कम्फर्ट हा रूट वर्ड आहे आणि एबल हा सफिक्स. रिप्लेस रिप्लेस या शब्दामध्ये प्लेस हा रूट वर्ड आहे आणि री हा प्रिफिक्स. डिस्काउंट डिस्काउंट या शब्दामध्ये काउंट हा रूट वर्ड आहे आणि डिस हा प्रिफिक्स. अव्हॉइडेबल अव्हॉइडेबल या शब्द अव्हॉइड हा रूट वर्ड आहे आणि एबल हे सफिक्स. इव्हॅल्युएशन. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज प्रिफिक्स? आन्सर, a syllable or a word part added to the beginning of a word is called prefix. Second, what are suffixes? A syllable or a word part added to the end of a word is called suffixes. Third, use the prefixes or suffixes to make a new word out of the word in bracket. Compare the sentences with it. खाली रिकाम्या जागा भरण्यासाठी शब्द दिलेले आहेत आणि 5 वाक्य दिलेले आहेत. आपण आता त्यांची उत्तरे पाहू. आय से इट्स डॅश डॅश कंसात हे पॉसिबल त्याचं घेतलं आपण इम्पॉसिबल. सेकंड, आय लाईक दिस टाउन द पीपल आर व्हेरी हेल्पफुल. थर्ड, टुडेज फुटबॉल मॅच वॉज व्हेरी एन्जॉयबल. फोर्थ, डोंट प्ले विथ शार्प नाईफ, it is dangerous. And fifth, it was very joyous activity. In this way we have learned prefixes and suffixes. For more information you can see videos on Diksha app. Now my takeaway or today I learned. First, I learned to identify root words, prefixes and suffixes. Second, I learned to create new words by adding prefixes and suffixes. And last, today I learned to form meaningful sentences by using prefixes and suffixes. Thank you very much.